नमस्कार, मी अनिल चित्तर आणि आपण पाहताय अन्ना संस्कार। आजचा आपला विषय ॲक्रिलामाइड। ॲक्रिलामाइड अन्न प्रक्रियेतून तयार होणारा भस्मासूर। अन्न प्रक्रियेतून तयार होणारा विष म्हणून पहिल्यांदा सापडलेला 2002 साली असं केमिकल ज्याचं नाव ॲक्रिलामाइड ते आज 2023 पर्यंत जगातला अन्नातून होणारा विषबाधेचा सगळ्यात मोठा घटक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि खूप सिरियस प्रॉब्लेम आहे। हे जवळपास जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी, जगातल्या सगळ्या संस्थांनी मान्य केलं। ती एवढी प्रगती होते आणि हे चुकीच्या पद्धतीने अन्न प्रक्रिया केल्यामुळे होतं आणि काही अन्न आहेत ज्याच्यात काही स्पेसिफिक घटक आहेत, त्याच्यामुळे त्याला जास्त चालना मिळते। म्हणजे अन्नामध्ये जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनमध्ये अमायनो ॲसिड्स हे प्रोटीनचे घटक आहेत। त्यातला एक ॲस्पराजिन नावाचा एक अमायनो ॲसिड आहे, हा एक मुख्य घटक आहे ॲक्रिलामाइड तयार होण्यामध्ये। आणि दुसरं साखरेमधलं ग्लुकोज, फ्रक्टोज किंवा माल्टोज अशा ज्या साखर आहे हे एकत्र येऊन जर कमी पाण्यामध्ये त्याचं हिटिंग झालं तर त्याचं रूपांतर ॲक्रिलामाइडमध्ये होतं आणि हे एकदा रूपांतर झालं की ते अन्नातून तुम्हाला विष म्हणून पुढे येईल। त्याच्यामुळे ज्या अन्नात ॲस्पराजिन आहे किंवा ज्या रॉ मटेरियलमध्ये ॲस्पराजिन आणि साखर आहे तिथे हे ॲक्रिलामाइड तयार होणं अपेक्षित आहे। तर कुठे कुठे असतं तर बटाट्यात फ्री ॲस्पराजिन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे बटाटा चिप्स, बटाटा फिंगर चिप्स काही तुम्ही केलं तरी याच्यात साखरही आहे। त्याच्यामुळे बटाट्याचे कुठलेही पदार्थ हे तुम्हाला जर कोरड्या याच्यात तळले गेले किंवा भाजले गेले तर त्याच्यात ॲक्रिलामाइड होणार। तर हे एकत्र येण्यासाठी, ॲक्रिलामाइड तयार होण्यासाठी काय, जसं साखर पाहिजे, जसं ॲस्पराजिन पाहिजे, तसंच त्याला हीट पाहिजे 120 डिग्रीच्या वरती। खरं तर 130च्या वर, आपण 120 सेफ्टी म्हणून धरतो। तर 130 डिग्री सेंटीग्रेडच्या वर कमीत कमी पाणी आणि जर तुमच्या अन्नात ॲस्पराजिन आहे आणि साखर आहे अशी कंडिशन आली की तिथे ॲक्रिलामाइड होणार आणि साधारण हिटिंग तुमचं 5-1 मिनिटाच्या वर पाहिजे। तर असं काय आहे की पोटॅटो चिप्स जिथे आपण तळतो, तापमान 190 डिग्रीपर्यंत तेलाचं असतं आणि 6-7 मिनिटापर्यंत आपण तळतो, त्याच्यामुळे पोटॅटो चिप्स आणि फिंगर चिप्समध्ये सगळ्यात जास्त ॲक्रिलामाइड आहे। दुसरं जर हे केलं तर गव्हाच्या प्रोटीनमध्ये पुन्हा ॲस्पराजिनचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे गहू ज्याच्यात आपण साखर घालून जे पदार्थ करतो म्हणजे ब्रेड झाले, बिस्किट्स झाले, कुकीज झाले, जिथे साखर आणि बेकिंग आहे तिथे ॲक्रिलामाइड होतं। त्याच्यामुळे बेकरी प्रॉडक्ट्समध्ये पुन्हा ॲक्रिलामाइड खूप जास्त प्रमाणात आहे। आणि असं जवळपास जर बघितलं तर आपल्या प्रोसेस फूडमध्ये मॅक्सिमम आपण गहू आणि बटाट्याचा वापर करतो, त्याच्यामुळे जिथे गहू आहे, बटाटा आहे आणि इतर काही अन्न घटक आहे ज्याच्यात ॲस्पराजिन येतं आणि हीट प्रोसेस्ड आहे तिथे ॲक्रिलामाइड होणार। आता याचा अर्थ फक्त ज्या बाहेर फॅक्टऱ्या करतात त्यांच्याकडेच ॲक्रिलामाइड होतं का? नाही। आपणही जर घरी चुकीच्या पद्धतीने स्वयंपाक करत असू आणि हीच कंडिशन घरामध्ये आणत असू, म्हणजे आपण जर थोडक्यात बघितलं की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की खरपूस भाजणं म्हणजे तो कोरडा भाग आला, साखर जर तुम्ही बघितलं की खरपूस भाजण्यात लाडवाचं पीठ आहे समजा, तर आपण ते खरपूस भाजायचं म्हणून साखर आणि प्रोटीन ते जास्त वेळ भाजलं ब्राऊन होण्यापर्यंत, तर तिथे सुद्धा ॲक्रिलामाइड तयार होतं। त्याच्यामुळे असं काही नाही की फक्त बाहेरच्या कंपन्यातून जिथे प्रोसेसिंग होतं तिथे ॲक्रिलामाइड होतं आणि घरी होत नाही। जिथे तुमचं ॲस्पराजिन आहे, जिथे तापमान जास्त आहे तिथे ॲक्रिलामाइड तयार होणार। तर ते आपल्याला कमी करायला पाहिजे, हा एक भाग झाला। आणि दुसरं, ॲक्रिलामाइडनी होतं काय? तर ॲक्रिलामाइडनी बेसिकली त्याला विष का समजलं तर सगळ्यात जास्त त्याला कार्सिनोजेनिक म्हणलं जातं, म्हणजे ज्याच्यापासून कॅन्सर होऊ शकतो असं केमिकल, ज्याच्यामुळे कॅन्सर व्हायची शक्यता खूप जास्त आहे असं ते केमिकल आहे। दुसरं, इट इज कॉल्ड न्यूरोटॉक्सिक म्हणजे जे आपल्या नर्वस सिस्टमवर जाऊन अटॅक करतं आणि त्याच्या नर्वस सिस्टमच्या कामकाजात अडथळा पोहोचवतं, म्हणून ते टॉक्सिन आहे। आणि तिसरा त्याचा विषाचा हे म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये
तो बराच गोंधळ घालतो. त्याच्यामुळे या 3 गोष्टींवर हेल्थ हॅझार्ड म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. तर हे करायचं असेल तर तो हेल्थ हॅझार्ड आहे, तो स्वयंपाक करताना घरी असो किंवा अन्न प्रक्रिया करणाऱ्या फॅक्टरीत असो, तो तयार होतो. तर आपल्याला तो कमी करणं गरजेचं आहे. हे कमी कसं करायचं हे आपण पुढच्या कार्यक्रमात बघूयात. आजच्याला एवढं पुरे. मित्रांनो, हा एक आपण ओपन प्लॅटफॉर्म करतो. याच्याबद्दल तुम्हाला आणि काही माहिती शेअर करायची किंवा इंटरॅक्ट करायचं, अधिक माहिती पाहिजे तर आमच्याशी तुम्ही इंटरॅक्ट करा. तुम्हाला वाटलं हे चांगलं आहे, आवडतंय तर लाईक करा, शेअर करा आणि या इन्फॉर्मेशनमध्ये पुढे जाऊन आपल्याला जास्तीची इन्फॉर्मेशन घ्यायची, त्या एक्सचेंजसाठी तुम्ही सबस्क्राईब करा. आजच्याला एवढं पुढे. नमस्कार.